नॅशनल हायवे असोसिएशनच्या महाव्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे। NHAIच्या अरविंद काळे यांना रविवारी अटक करण्यात आली। सीबीआयची लाच घेण्याच्या आरोपाखाली नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। अरविंद काळे आणि अन्य 11 जणांवरती या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची घडामोड येते, लाच घेण्याच्या आरोपामध्ये महाव्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे। नॅशनल हायवे असोसिएशनच्या महाव्यवस्थापकांना अटक करण्यात आली। अरविंद काळे यांना रविवारी ही अटक झाली। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आणि अधिकची माहिती देतात। जितेंद्र, खरंच मोठी घटना म्हणावं लागेल, कारण नॅशनल हायवे अथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हे महाव्यवस्थापक आहेत अरविंद काळे। यांच्यासोबत सीबीआयने एकूण 6 जणांना अटक केलेली आहे आणि यांच्याकडे तपासणी करताना चौकशी आणि घराची गाळागर्दी घेतली। त्यावेळी 1,10,00,000 रुपयाची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे एक खासगी कंपनीला कंत्राट मिळालेलं होतं आणि त्यांची बिलं पास करण्यासाठी या लोकांनी जी आहे ती पैशांची मागणी केलेली होती। तब्बल 45 लाख रुपयाची लाचेची मागणी करण्यात आलेली होती बिलं पास करण्यासाठी आणि 20 लाख रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटीचं जे स्पष्ट जो कारभार आहे त्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। नागपूर आणि मध्य प्रदेशातील हरदा आणि इतर ठिकाणी ही सीबीआयने छापेमारी केली। या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली आहे। यासोबतच आता चौकशीमध्ये आणखी कोण कोण पुढे येतं आणि काही आणखी धागेदोरे हाती लागतात का याकडे पाहणं बरोबर आहे जितेंद्र। त्यामुळे चौकशीमधनं तर काय माहिती समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।